नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जॉली एल-एल-बी हा सिनेमा आठवतोय का? अक्षय कुमारचा नाही तर अरशद वारशीचा. या सिनेमात हिट अँड रनचं प्रकरण कोर्टासमोर असतं. एका बड्या उद्योगपतीचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर गाडी चढवतो. त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू होतो, पण प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे त्या अवघ्या काही मिनिटातच सुटतो. वकिलाच्या भूमिकेत असलेला अरशद वारशी जीवाची बाजी लावून पुरावे जमा करतो. ते कोर्टासमोर ठेवतो आणि शेवटचा युक्तिवाद करतो. या सिनेमातील तो युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेल्या सौरभ शुक्लांनी आरोपीवर गुन्ह्याची निश्चिती केली आणि शिक्षाही सुनावली. पण सध्या असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या विद्येच्या माहेरघरात घडलाय. जॉली एल-एल-बी या चित्रपटात पैशांच्या जोरावर पोलीस यंत्रणेच्या मदतीनं हिट अँड रन प्रकरणात आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यात यश येतं, असं दाखवण्यात आलं आहे. सध्या पुण्यातही असाच प्रकार घडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा अरशद वारशीचा जॉली एल-एल-बी हा सिनेमा चर्चेत आलाय. गेल्या शनिवारी रात्री 3 वाजता विना नंबर प्लेट पोर्श कारनं एका तरुण आणि तरुणीला चिरडलं. सुरुवातीला ही घटना हिट अँड रन वाटली, पण गाडी चालकाची ओळख पटल्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तो कार चालक हा अल्पवयीन होताच, पण तो मद्यधुंदही होता. पुण्यातील प्रसिद्ध ब्रह्मा कॉर्प या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. घटनास्थळी त्याला प्रत्यक्षदर्शींनी आधी चोप दिला, नंतर त्याला पोलिसांकडे सोपवलं. पण दोघांना चिरडणाऱ्या या मुलाला अवघ्या 15 तासात जामीन सुद्धा मिळाला. इकडे रविवारी हा अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि तिकडे पुण्यावरील रस्त्यांवर रोष उमटला. अरशद वारशीचा जॉली एल-एल-बी हा सिनेमा देखील अशाच आशयाचा आहे. त्यामध्ये अरशद वारशी या गरिबांच्या न्यायासाठी झटतो. त्याचप्रमाणे देशात गरिबांनी श्रीमंतांना मिळणाऱ्या न्यायावरही या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. सध्या पुण्यापासून दिल्लीपर्यंत या वेदांत अग्रवाल या प्रकरणाची चर्चा आहे. पण तो सिनेमा आहे आणि पुण्यातील घडलेली घटना ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या घटनेत ज्या 2 निष्पाप जीवांनी आपलं आयुष्य गमावलं, त्यांना न्याय मिळणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत ग्रॅज्युएशन पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलिशान पोर्शे कार घेऊन तो गेला. पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे 2 मित्र देखील गाडीत मागे बसले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला. ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यानंतर एका स्विफ्ट कारला सुद्धा धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या कारनं आणि कार चालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.